खाजगी रुग्णालयांना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या फीमध्ये 50% सवलत देण्याचे राज्य शासनाचे आवाहन. मुंबई नागपूर महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नवीन सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करताना खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांना ज्येष्ठ नागरिकांच्या फीमध्ये 50% सवलत देण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भात सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे. खाजगी क्षेत्रात सवलतीचे आवाहन. शासनाच्या या धोरणानुसार खाजगी वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संस्था, रुग्णालये, ट्रस्ट आणि खाजगी डॉक्टरांनी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या फीमध्ये 50% सवलत द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधिक संस्थांबरोबर सुसंवाद साधण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था. खाजगी क्षेत्राला केलेल्या आवाहनासोबतच शासकीय रुग्णालयांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वेगळी सोय व प्राधान्य. शासनाच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सोय असेल आणि त्यांना उपचारांमध्ये प्राधान्य दिले जाईल. काउन्सिलिंगसाठी वेळ. त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनासाठी काउन्सिलिंग रुग्णालयांमध्ये ठराविक वेळ राखून ठेवण्यात येईल. खाटांची सोय. वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांमध्ये वृद्धांसाठी 5% खाटा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या आरोग्य सुविधा. मोफत डायलिसिस. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डायलिसिस सेंटर स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल. अॅम्ब्युलन्स व तपासणी शिबिरे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय आणि अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्थांचा सहभाग वाढविला जाईल. तसेच ठराविक कालावधीत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे आयोजित केली जातील. विशेष विभाग. रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक चिकित्सा विभाग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे वाढत्या वयात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि वैद्यकीयदृष्ट्या मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.